जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. निसर्गाचा कोप आणि महागाईचा मार. बळीराजा कोलमडला, व्यापाऱ्यांची लूट सुरू. प्रतिनिधी. एकीकडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी जाच, अशा दुहेरी कात्रीत सध्या सर्वसामान्य जनता आणि शेतकरी अडकला आहे. 31 मार्च आणि 1 एप्रिल 2026 रोजी झालेल्या अवेळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे. या नैसर्गिक आपत्तीने होत्याचे नव्हते केले असतानाच बाजारपेठीत व्यापाऱ्यांनी कृत्रिम महागाईचा धडाका लावून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे उभ्या पिकांची धूळधाण झाली असून गहू आणि ज्वारीच्या पिकांचे 50% अधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे आणि कौले उडून गेली असून मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या मारामुळे जनता त्रस्त असतानाच आता रशिया, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचे भांडवल करून स्थानिक बाजारपेठेत महागाईचा भडका उडाला आहे. हार्डवेअर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी वस्तूंचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी जे सामान कमी दरात मिळत होते त्याचे भाव आता दुपटीने वाढवण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांची ही वृत्ती अत्यंत निषेधार्ह आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे व्यापारी युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊन साठेबाजी करत आहेत आणि चढ्या दराने माल विकून जनतेची लूट करत आहेत. या भ्रष्ट आणि नफेखोर व्यापाऱ्यांची उत्पन्न शुल्क विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्याकडून दंड वसूल करून तो सरकारी तिजोरीत जमा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जागतिक संकट एकीकडे आणि स्थानिक लूट दुसरीकडे, अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या सुलतानी संकटातून जनतेला मुक्त करावी, हीच आता सामान्यांची अपेक्षा आहे.